होते आहे. तर या निमित्तानं शिवसेनेमधला जो तणाव आहे आमच्याकडे अजिबात तणाव पार्श्वभूमीवर काही दोन गटांमध्ये आमच्याकडे काही तणाव नाही. दोन शिवसेना आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे खंबीर आहेत. आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे आमचे सरपंच आहेत राजकारणातले. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आदेश पाळतो आणि असे कोणतेही चुकीचे निर्णय आणि उद्योग ते करत नाही. पवार साहेब गेल्या काही दिवसांपासून टाळायचे, म्हणजे मागील काही दिवसांपासून टाळायचे अजित पवारांसोबत स्पेस शेअर करणं. मात्र ज्या चर्चा पाहायला मिळाल्या त्यामध्ये मागील 3 ते पाकिस्तानला आपण टाळत होतो, युद्धाचीच भाषा केली होती ना. जिंदा या मुर्दा, आर पार, तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल. आता टेबलावर ते बसले आहेत. भारताला धक्का बसलाय. आम्हाला असं वाटलं की लाहोर, कराची, इस्लामाबाद, रावळपिंडीवरती आता आम्ही झेंडा फडकवून येतोच आहोत ना. तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुप्रिया सुळेंविषयी वाटलं होतं की आता संघर्ष परत सुरू राहील. आमचाही संघर्ष सुरू आहे. पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय पवार साहेबांचा जो अपमान केला, अपमानास्पद